नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की जे काही मंजिरी दादासाहेब मृत्यूनंतरनं तिने एक म्हणजे अशी प्रॉपर्टी पेपर बनवलेले असतात आणि ते सगळे काही खोटे असतात. मीराने ते मंजिरीच्या सगळं काही तिच्यावरती म्हणजे निरीक्षण ठेवून तिच्यावरती चांगलीच लक्ष ठेवून तिचं सगळं काही सत्य अथर्वच्या समोर आणलेलं असतं. म्हणलेले असते की आत्या, नर्मदा आत्या आणि अथर्व, तुम्हाला माहिती आहे का, आईसाहेबांनी जी काही इथे आपल्याला प्रॉपर्टी पेपर दाखवले होते ना, ते सगळे काही खोटे आहेत. दादासाहेबांनी मरणाच्या आधी 2 दिवस आधीच दुसरे प्रॉपर्टी पेपर बनवले आहेत. ते मी त्यांच्या मोबाईलमध्ये बघितलं होतं आणि त्या वकिलांना जाऊन मी भेटलेसुद्धा आहे आणि ते वकील उद्या येणार आहेत. हे मंजिरीला माहीत नाही आहे. अथर्व म्हणतो, मीरा तू बोलते ते सगळं काही खरं आहे का? तोपर्यंत मीरा म्हणते, हो अथर्व, सगळं काही खरं आहे. तोपर्यंत अथर्व म्हणतो, माझा तरी विश्वासच बसत नाही आहे. नर्मदा म्हणते, अरे तुला विश्वास ठेवावा लागेल, कारण की तुझी आई म्हणजे मंजिरी ही प्रॉपर्टीसाठी पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे तुला माहीत नाही आहे. ती जी रूपे अनेक आहेत, पण ती तुझ्यासमोर साधं सरळपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे अथर्व ऐकल्यानंतरनं मीराला म्हणतो, मीरा मी तुमच्या दोघींबरोबर आहे, आपण बघूया आता वकील साहेब आल्यानंतरनं काय होतंय. दुसऱ्या दिवशी आपण इथे पाहूयात की इथे हॉलमध्ये सगळे काही गोळा झालेले असतात. वकीलही आलेले असतात आणि तिथे प्रॉपर्टी पेपर पुन्हा एकदा वाचायला चालू करतात. तोपर्यंत मंजिरी मीराकडे पाहते. मंजिरीला थोडा डाऊटच येतो, नक्की चाललंय तरी काय. आणि इथे प्रॉपर्टी पेपर दादासाहेबांनी काढले होते, सगळं काही माझ्या नावावर केलं होतं, पण इथं सगळं काही हे काय चालू आहे. आणि त्या प्रॉपर्टी पेपरवरती असं काही लिहिलेलं असतं की दादासाहेबांनी की अथर्ववरती जे काही मिल किंवा फॅक्टरी कंपनी आहे ते अथर्वच्या नावावरती आणि ते मीराच्याही नावावरती आहेत. असं ऐकल्यानंतर मंजिरीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. त्यात लिहिलेलं असं स्पष्ट असते की मीरा सगळ्या काही जबाबदाऱ्या अधिक आणि चांगल्या प्रकारे ती पार पाडू शकते आणि वेदाच्या शिक्षणालाही कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी एक मोठी रक्कम तिच्या नावे ठेवलेली असते. ह्याची जबाबदारी ही ते मीराच्यावरती दिलेली असते. जोपर्यंत वेदा चांगली सज्ञान आणि मोठी होत नाही तोपर्यंत अनन्यालाही सुद्धा चांगली प्रॉपर्टी, तिला चांगलीही रक्कम भेटलेली असते. राहिला प्रश्न माझ्या बहिणीचा म्हणजे नर्मदाच्याही नावावरती गावावर जमीन आहे, गावची ती नावावरती केलेली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मंजिरी तर नर्मदा, मीरा, अथर्व सगळ्यांकडे पाहतच राहते आणि त्या प्रॉपर्टी पेपरमध्ये सगळ्या काही मंजिरीचा कुठेही उल्लेख केलेला नसतो. मंजिरी म्हणते, हे असं कसं शक्य होऊ शकतं? दादासाहेबांनी जे काही प्रॉपर्टी पेपर बनवले होते त्याच्यामध्ये सगळं काही माझं नाव आहे आणि हे असं कसं होऊ शकतं? हे सगळे काही पेपर्स सगळे काही खोटे आहेत. वकील साहेब म्हणतात की नाही हो मॅडम, हे सगळे खोटे नाहीत, खरे आहेत. आणि तुम्ही ज्या पेपरची म्हणताय ना ते आधी कधी 6 महिन्यापूर्वी काढले होते आणि मी सध्या हातामध्ये घेऊन बसलो आहे ना, ते त्यांनी मरणाच्या आधी 2 दिवस आधी काढले होते. हे मंजिरीला सुद्धा माहीत नसतं. अखेर का नर्मदा पटकन उभी राहते आणि म्हणते की वहिनी, तू जसं म्हणू शकतेस ना की हे पेपर खोटे आहेत म्हणून, आणि तू काढले होते ते सुद्धा आम्ही बोलू शकते की तू काढलेले पेपरसुद्धा खोटे आहेत. त्याच्यामध्येच नर्मदा आणि मंजिरीची तू मेमे होते. ते दोघींच्याच तिथं भांडण चालू होतं. वकील म्हणतात की अहो, तुमचं चाललंय तरी काय? ह्या कोर्टाच्या कामामध्ये प्रॉपर्टी पेपरमध्ये तुमची पर्सनल गोष्टी याच्यामध्ये समावेश करू नको. तो अंबिकामध्ये, मीरा उठ आणि बोल. जर हे सगळं काही इमोशनली ब्लॅकमेलिंग करून ते अथर्वला इमोशनल करण्याचा प्रयत्न करायचा आहे मंजिरी, तू उठ आणि बोल. तोपर्यंत मीरा कोणालाही न घाबरता उठून उभा राहते. म्हणते की आईसाहेब, बास करा आता. ही तुमची सगळी काही खोटी थोटांड, कारण की तुम्ही जे काही प्रॉपर्टी पेपर मागच्या वेळेस दिले होते ना ते सगळे काही आम्हीही म्हणू शकतो खोटे आहेत म्हणून. मंजिरी अजून संतापते, मीराच्या अंगावरती धावून जाते. तोपर्यंत अथर्व म्हणतो, आई अगं शांत बस, असं काही करतेस तू? तोपर्यंत मी तुझ्या भावना समजून शकतो. अगं, आपल्या वडिलांनी काही नाही दिलं, पण काय करणार, तुला कोणत्याही गोष्टीचा मोह नाही आहे ना, मग कशाला तू असं करते? आणि कोणी जरी काही जरी बोललं तर तुझ्याकडून मी
पुरेपूर भक्कमपणे साथ देणार आहे तुझी. तो मंजिरी म्हणते, अथर्व मला तर ते पूर्णपणे माहीतच आहे. मीरा रागावैतागाने आतमध्ये निघून जाते. नर्मदाही जाते. सगळे आपापल्या रूममध्ये जातात. मंजिरी म्हणते की मीरा, तू अथर्वला कितीही प्रयत्न कर माझ्या विरोधामध्ये भडकवण्याचा, पण ते काहीच शक्य होणार नाही. शेवटी अथर्व हा माझ्याकडून मंजिरीला वाटत असतं. मीरा रूममध्ये येऊन म्हणते की अथर्वांना काय सांगितलं होतं आणि ते काय बोलले. अथर्व म्हणतो, हो अगं मीरा, मला माहिती आहे, पण काय करणार, आईचा विश्वास जिंकण्यासाठी मला सगळं काही बोलावं लागलं आहे. माझ्यावरती विश्वास ठेव आणि सगळं तू जे काही सांगितलं मीरा, गं तू जे काही मला सांगितलं होतं ना, त्याच्यावरती माझा विश्वास आहे आणि मी तुझी साथ द्यायला तयार आहे. मीरा एकदम आनंदाने त्याच्याकडे पाहतच राहते. अथर्व म्हणतो की आता कोणतंही संकट येऊ देईल, आपण दोघांनी पार पाडायचं आणि त्या मंजिरीला ह्या घरातून हकलल्याशिवाय राहायचं नाही. अखेरकार मीरा अथर्वची साथ द्यायला तयार होतात एकमेक. आणि बघूया आता नक्की मंजिरीचा खात्मा होईल का, नक्की तिचा पर्दाफाश, खरा चेहरा हे सर्वांसमोर येऊ शकेल का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेली आहे, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय सगळ्यांना.